मुंबई महानगर के बोरीवली में दुर्गा गार्डन के अंदर मुंबई वासी वंजारी स्नेहवर्धक संघ की तरफ से मुंबई में रहने वाले वंजारी समाज के लोगों, उच्च स्थान पदों उन्नत प्राप्त करने वाले लोगों तथा छात्रों का गुण गौरव सत्कार का आयोजन किया गया। साथ में समाज हित में काम करने वाली महिलाओं का सम्मान और हल्दी कुमकुम का कार्यक्रम का आयोजन किया, जिसमें हजारों की संख्या में लोगों ने भाग लिया। कार्यक्रम में मुख्य अतिथि के रूप में आमदार कपिल पाटिल, कमलाकर संखे, धनंजय संखे ने उपस्थिति दर्ज कराई। साथ में उन्हीं के हाथों गुण गौरव चिन्ह देकर सम्मान किया गया। वही कार्यक्रम में विशेष सहयोग दत्तात्रेय संखे, डॉक्टर राजेश संखे तथा युवा समिति प्रमुख तुषार संखे और रजनीकांत संखे द्वारा किया गया। पेश है न्यूज 24 भारत से उमाकांत भारती की रिपोर्ट। उद्देश हा आहे की आमचा खरं म्हणजे हा समाज आहे, पालघर जिल्ह्यातील हा समाज आहे, तो मुंबईमध्ये स्थायिक झालेला आहे। हा समाज जो आहे तो एक विखुरल्या गेलेला स्थितीत होता, तो एकत्र आणून त्याला संघटित करणं हे फार मोठी अवघड गोष्ट होती, ती आम्ही करत आलेलो आहे। आणि जे गुणगौरव किंवा सत्कार समारंभ आम्ही करतोय ते गुणवान विद्यार्थी आहेत त्यांना एक आदर्श राहावा म्हणून एक आणि त्यांना प्रोत्साहन राहावं म्हणून आम्ही त्यांचा सत्कार करतो। पुन्हा त्याचप्रमाणे जे आमचे उल्लेखनीय त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये जे कामगिरी केलेली आहे त्यांचाही सत्कार करतो, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना त्यांचा एक आदर्श राहावा आणि तसंच आपणही घडावं पुढे भविष्यात, असं एक चांगला उद्देश ठेवून आमचा समाज आणि आणखीन जी शिक्षण क्षेत्रामध्ये प्रगती केलेली आहे ती आणखीन उंचावत न्यावी, असं हाच एक उद्देश धरून आम्ही वेगवेगळे असे कार्यक्रम राबवत आलेलो आहे। ही संघटना साधारणपणे 2005 साली स्थापन केलेली आहे आणि या संघटनेच्या माध्यमातून समाज आमचा जो पर्टिक्युलरली आमचा समाज आणि त्याचबरोबर आम्ही पालघर जिल्ह्यातून आहोत आणि पालघर जिल्ह्यातले जे आदिवासी लोक आहेत पर्टिक्युलरली त्यांच्यासाठी विशेष काम करण्याचा आमचा मनोदय आहे। नुकतंच आम्ही सगळ्या आदिवासी लोकांसाठी काही गावं निवडून ज्यांना गरज आहे अशा लोकांना निवडून त्यांच्याकडे शैक्षणिक साहित्य व ब्लँकेट्स, साड्या यांचं वाटप आणि त्यांची अपलिफ्टमेंट कशी होईल, आमच्या माध्यमातून काय त्यांना मदत करता येईल यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करत आहोत आणि हा आमचा प्रयत्न सदैव चालू राहील। नमस्कार, वृषाली बबन पिंपळे, मुंबईवासीय वंजारी समाज स्नेहवर्धक संघाच्या सांस्कृतिक समिती प्रमुख। आज आम्ही विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि समाजातील जे ज्येष्ठ बंधू भगिनी आहेत त्यांचं आम्ही विशेष कार्य केलेलं, त्यांचा सत्कार आणि महिलांचा हळदी कुंकू हा कार्यक्रम ठेवण्यामागचा उद्देश म्हणजे काय की अगदी मुंबईत राहणारे जो आमचा वंजारी समाज आहे, पुरुष आणि महिला या सर्वांनी एकत्र यावं आणि एन्जॉय करावं आणि एकमेकांच्या विचाराची देवाणघेवाण करावी, यासाठी आज आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। याचे उद्देश काय आपण काय उद्देश म्हणजे काय, आम्ही विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला, त्याच्या मागे काय की विद्यार्थ्यांना स्फूर्ती मिळावी आणि आणखीन त्याने आणखीन यश मिळावं। तसं समाजातील ज्येष्ठ बंधू भगिनी आहेत त्यांचा सत्कार केला, म्हणजे त्यांनी समाजासाठी जे कार्य केलेलं आहे त्याची कुठेतरी स्तुती झाली पाहिजे आणि त्यांनाही खूप बरं वाटलं पाहिजे की समाजाचं कार्य करताना आपलं कोणीतरी कौतुक करतंय, यासाठी हा कौतुक सोहळा सुद्धा होता। हा मंडळ किती वर्षापासून काम करत आहे? हा मंडळ 2005 सालापासून स्थापन झालेला आहे। तुम्ही किती कामं केलेले आहे समाजासाठी? समाजाने काय केलं, या बघा हळदी कुंकू आम्ही करतो, गुणगौरव करतो, वर्षा सण करतो, यावर क्रिकेट गेल्या वर्षी आम्ही मे मध्ये आम्ही क्रिकेटच्या मॅच आणि यासाठी आमच्या 24 गावातील 24 टीम आमच्या त्या सहभागी झाल्या होत्या। शिवाय आम्ही काय केलं माहिती आहे का की जे काही आमच्या गावाकडच्या ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये जे काही आदिवासी गरीब जमात आहे त्यांना आम्ही बेडशीट आणि साड्या यांचं वाटप केलं। यामागे हेतू म्हणजे काय माहिती आहे का की आपण त्यांच्यापर्यंत पोहोचावं आणि त्यांना थोडी मदत करावी, हाच हेतू होता। आणि नवदेवी दर्शन सगळ्या जणी जाऊ शकत नाहीत, तर सगळ्यांना एकोप्याने आम्ही पुढे नेतो की जेणेकरून ज्यांना जी स्थळं माहिती नसतील त्यांना तिथे त्या मोठमोठ्या देवींचं दर्शन होऊ शकतं। यावर्षी आणखी एक वेगळा कार्यक्रम म्हणजे आम्ही नेहमी नवरात्रीमध्ये नवदेवी दर्शन करतो, पण यावर्षी आम्ही आमच्या समाजाच्या लोकांसाठी गरबा ठेवला आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। 350च्या वर लोक उपस्थित होती, खूप छान मिळालं। म्हणजे हे काय करतो आम्ही तर आमच्या समाजातील सर्व एकत्र एकमेकांना भेटावे आणि त्यांची ओळख व्हावी आणि शिवाय आणखीन एक हेतू आहे की मुलांची ओळख व्हावी, लग्न जुळण्यासाठी मदत व्हावं, या सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही हा कार्यक्रम आयोजित करतो। धन्यवाद।